सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशन व सक्षम पोलीस टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्काराचे आयोजन। राज्यस्तरीय सक्षम महिला पुरस्कार सोहळा दिनांक 8 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत। कार्यक्रमाचे स्थळ चंद्रलोक MGM कॉलेज रोड, नांदेड। स्वागत उत्सुक अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशन व सक्षम पोलीस टाइम्स परिवार। नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा वणव्याचा कहर सुरू झालाय। पेठच्या गावंद भागात भयानक वणव्याच्या घटनेनंतर नाशिक तालुक्यातील मखमालाबाद शिवारातील 16 डोंगराला दिनांक 6 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास कोण्या अज्ञाताने वणवा लावला। 16 डोंगराच्या वनक्षेत्रातील वणव्याची तीव्रता इतकी भयानक होती की 2 मैलावरूनही 16 डोंगराचा वणवा दिसत होता। वणव्याची खबर मिळताच दरीमातुरी भागातील वृक्षमित्र भारत पिंगळे, शिवाजीभाऊ धोंगडे, स्थानिक शेतकरी लक्ष्मण लोखंडे, वैभव लोखंडे, वनरक्षक संकेत गायकवाड, विशाल शेळके, विजय साळुंके यांनी तब्बल 6 तास कसोटीचे प्रयत्न करून अंधाऱ्या रात्री डोंगर चढून उत्तर पूर्व भागातील 16 डोंगराचा वणवा विझवला। दरम्यान वणव्याच्या वाढत्या घटनांबाबतीत अजूनही वन पर्यावरण विभाग गंभीर दिसत नाही, त्यामुळे पर्यावरण पुरते नष्ट होत आहे असा सूर नागरिकांमध्ये व्यक्त होतोय। वन व्यवस्थापन समित्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचं वणवामुक्ती फोर्स तयार करावं अशी मागणी नाशिकच्या शिवकार्य, गडकोट संवर्धन संस्था व दरीमाता वृक्षमित्र परिवाराने केली आहे। याविषयी जैवविविधता व दुर्गसंवर्धन विषयाचे अभ्यासक राम खुर्दळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। नाशिक जिल्ह्यात वणव्याच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। नाशिकच्या पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागामध्ये यावर्षीही अनेक ठिकाणी वणवे लागले। वणव्याचा कहर दरवर्षीच आहे। पावसाळा संपल्यानंतर वणव्याच्या घटना सातत्याने वाढतात, मात्र याच्यावर अजूनही समाजात वन विभाग आणि पर्यावरण विभागाकडे यावर तोडगा काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचे कमालीचे प्रयत्न होत नाही। वणव्यात हजारो झाडं, जैवविविधता भस्मसात होते आणि नैसर्गिक संसाधनं पूर्णपणे जळून खाक होतात। अशा परिस्थितीमध्ये हा वणवा रोखण्यासाठी वन विभागाने, फॉरेस्ट विभागाने या ठिकाणी ज्या ठिकाणी वणवा लागला त्या वणवा प्रवण क्षेत्रामध्ये ज्या वन व्यवस्थापन समित्या, ज्या ग्रामपंचायतीच्या भिंतीवर त्यांचे मोठे मोठे बोर्ड लावले जातात, त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे। आम्ही स्वतःही प्रशिक्षण द्यायला तयार आहोत। आम्हाला सांगा तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून शिवकार्य, गडकोट संवर्धन संस्था, दरीमात। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, इगतपुरी।